जय श्रीराम. मी सुधीर भैरवाडे, हिंदवी सेना. आज सोलापुरातले जे मुख्य मठ आहेत, मंदिर आहेत, त्यामधले हे श्री श्री सद्गुरू सिद्धार्थ स्वामी महाराजांचं मठ आहे. आणि हे मठ आहे नई जिंदगी मुस्लिम बहुल भागामध्ये. या भागामध्ये एक महिलेने काल अक्षरशः तिनं इथं 2 ते 3 चक्रा मारून एका साधकाच्या हातात चिठ्ठी देण्याचा प्रयत्न केला. त्या साधकाने चिठ्ठी घेतली नाही. मग ती चिठ्ठी तिनं आत फेकली. त्या चिठ्ठीमध्ये मजकूर तिनं उलटा सुलटा मजकूर लिहिलेला आहे. त्यात काही राजकारणाची लोकांची नावंसुद्धा घातलेली आहेत, पण ते मजकुराशी त्या नावाशी काहीच जुळत नाही आहे. परंतु तिनं सपशेल एका ठिकाणी मोठ्या अक्षरात चांगले लिहिले की ह्या मंदिर को उडा देंगे. म्हणजे आता ह्याचा विषय काय आहे की यांनी एक भीतीदायक वातावरण तयार करालेत. काय तयार करालेत की 106 एकर अतिक्रमण जे आहे मुद्दा जे उचलला गेलेला आहे, ते 106 एकरचा मुद्दा उचलला गेल्यामुळं त्यांनी म्हणले की बाबा आता ह्यांना आपण इथं भीती दाखवू म्हणजे हे सगळेजण गप बसतील. पण आम्ही भिणाऱ्यामध्ये नाही आहे. आम्ही इथं पोलीस सिक्युरिटी काय इथं आयुक्तांना बी इथं उभा करून आणू, इथं पोलिसांनासुद्धा उभा करू, इथं सिक्युरिटी लावा आणि मठाचे संरक्षण. कारण की हिंदुत्ववादी सरकार आहे. हिंदुत्ववादी सरकार स्वतः म्हणलेलं आहे की आम्ही प्रत्येक गोष्टीचं संरक्षण करू. मग मठाचं आणि स्वामी महाराजांचं सुद्धा संरक्षण व्हायला पाहिजे. कधी हे लोक कुठल्याही बाबतीत कुणाच्या मध्ये येत नाहीत, कुणाच्या मध्ये जात नाहीत. इथं आपलं धार्मिक कार्यक्रम चालतात, ध्यान साधना चालती आणि इथून अनेक युवक व्यसनातून मुक्त झालेले आहेत. मग अशी जी ही आहे मठ आहे, त्या मठाला उडवायचं हे जिहादी लोकांचं काम आहे. आता परवा ATS मार्फत किती जरी युवक पकडले गेले की ते पाकिस्तानशी संलग्न होते. मग ते पाकिस्तानशी संलग्न राहणार कितीतरी युवक. त्या ही जी नई जिंदगी बहुल भाग आहे त्यामध्ये कितीतरी बांगलादेशी आम्ही हजारो सरकारला सांगितलं की हुडकून काढा, पण त्यांनी हुडकून काढायचं नाव नाही आहे. मग ह्याच्यातनंच कोणतरी काटकारस्थान चालू केलेले आहे की उद्याच्याला अतिक्रमण हे सरकार काढणार म्हणजे काढणार, हे त्यांना माहीत आहे. मग हे सुद्धा मठ इथं आहे. मग हे मठ हे स्वतःच्या जागेवर आहे. मग स्वतःच्या जागेवर ह्यांनी कसं राहतील. मग इथं जर आम्हाला धक्का लागला तर आम्ही मठ उतरू असं हे न कळत त्यांनी सरकारला धमकी दिलेली आहे. यांनी धमक्या देऊ दे नाही तर काय करायचं करू दे, आम्ही ते सगळं करणार आणि महाराजांच्या पाठीशी हिंदू संघटना भक्कम उभा राहणार. आणि पार हे मुद्दा घेऊन आम्ही फडणवीस साहेबापर्यंत जाऊ, गृहमंत्र्यापर्यंत जाऊ. इथं पूर्ण कंप्लीट तुम्ही सिक्युरिटी लावा. इथं धक्का लागला तर आम्ही सुद्धा जसे तसे उत्तरं देऊ. जय श्रीराम. काल सकाळी आपल्या मठामध्ये इथं पूजा चालू असताना एक महिला बाहेर 2-3 वेळा वॉकिंग करत होती. त्याला बोलवण्याचा प्रयत्न केली. काय विषय आहे म्हणून तो पोरगा बघायला गेल्या ती म्हटली की हे चिठ्ठी घे आणि महाराजाला दे असं म्हणत होते. त्याला संशय आला काय तरी वेगळा विषय आहे म्हणून तो घेतला नाही. तरी तिनं काय केली, ह्या मठाच्या परिसरामध्ये ती टाकून गेली चिठ्ठी. आणि असं घडलेलं त्याने आम्हाला सांगितलं. तर ते चिठ्ठी उघडून बघितलं की मठ को उडाने वाले हैं, मंदिर को उडाने वाले हैं असं त्यात लिहिलं होतं. तर आपल्याला सगळ्यांना भीती बसली, हे काय प्रकरण आहे म्हणून आपण CCTV चेक केलं गेटचं. तर त्यात त्या महिलेचं चित्र आलं, व्हिडिओ. आणि ते आपण साहेबांना कळवलं, इथल्या डिपार्टमेंटला कळवल्यावर त्यांनी त्यांच्या प्रक्रिया सुरू केलं सगळं. आणि हे आपलं मठ श्री सद्गुरू बसवराड महास्वामीचे मठ, इथलं मी स्वामीजी आहे. आता मी इथं 25 वर्ष झालं राहतो. ह्याच्या अगोदर 52 वर्ष झालं श्री सद्गुरू बसवराड आप्पाजींचा समाधी होऊन. आजपर्यंत कधीच असा विषय घडला नाही. हे पहिल्यांदा घडलं आहे. मंदिर को उडाने वाले आहे असं म्हणणं आपल्याला चुकीचं वाटलं. आणि त्या बाईमागं कोणतरी असेल अथवा जे कोणी अदृश्य शक्ती आहे त्याच्यावर हे आपलं पोलीस प्रशासन आणि सरकार कारवाई केलं पाहिजे.
पक्षपात रहित ह्यात जे काही निष्कर्ष आहे ते सगळ्यांसमोर यायला पाहिजे आणि ह्या दृष्टीने बघता इथं आपल्या सिटीच्या बाहेर हे आपलं मठ येत आहे, त्यामुळं त्या मठाला आपलं सरकार आणि प्रशासन सुरक्षा यंत्रणा द्यायला पाहिजे असं मी सरकार आणि प्रशासनाला विनंती करतो. काय मठामध्ये आपले काय काय कामकाज चालतं कशाचं? तर बघा, रोज सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा पूजा असते, आरती असते, लोक येतात. इथं खाली ध्यान मंदिर आहे, ध्यान करतात, जप करतात आणि श्रीयंत्र राजराजेश्वरी मंदिर आहे. इथं बसून श्रीयंत्राची अर्चना होते आणि भाविक लोक ललिता सहस्रनाम पारायण आणि होम हवन असे बरेच धार्मिक विधिविधान इथं चालत असतात. बरेच मोठमोठ्या इथं आपण श्रीयंत्र कोटी कुंकुमार्चन घेतले आणि पहिल्यांदाच अतिरुद्र स्वाहाकार हे असे मोठमोठे कार्यक्रम म्हणा आणि नवरात्रात देवीचा उत्सव असत आहे, गुरुपौर्णिमा, सप्ताह असं धार्मिक कार्यक्रम इथं कंटिन्यू चालत असतात. आपलं मठ कुठल्या एरियात आहे, कुठल्या भागामध्ये, कुठला बहुल एरिया समजला जातो? हे कस्तुरबा नगर हे एरिया आहे. नई जिंदगी परिसरामध्ये येणारा मजरेवाडी हद्दीतील हे मठ आहे आणि इथं आजूबाजूला सगळे मुसलमान बाहुल्य असलेलं हे आपलं मठ आहे.